प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार निशांत इंदुरकर आपल्यासोबत आहेत. ते अजित पवार गट जे घडी आहे त्याच्या NCP इथून निवडणुका लढत आहेत. काँग्रेसचे आपण जे आहे कट्टर कार्यकर्ते होते. नितीन राऊत साहेबांचं असं म्हटलं जात होतं की सावली आहात तुम्ही आणि अशात सरळ पक्ष चेंज केलं आणि आता उमेदवारी पण काँग्रेसला दिली आहे. पक्षाने मला तिकीट दिली नाही, ते पक्षाची काही मजबुरी राहिली असेल, पण त्या विषयावर लक्ष न देता मी हे विचार केला की मागील 4-5 वर्षापासून मी इंदोऱ्यातली समस्या असो या आमच्या विधानसभातली काही जे समस्या होत्या त्याच्यावर लढण्याचं काम त्यांच्याच नेतृत्वात केलं, राऊत साहेबांच्या नेतृत्वात. पण पक्षाने तिकीट नाही दिली तो एक खंत तर आहेच, पण ठीक आहे, ते त्यांची काही मजबुरी असतील. पण मी केलेल्या कामाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी हे निवडणूक लढत आहे. कारण असा की इंदोरा परिसरातील आणि प्रभाग क्रमांक 9 इंदोरा परिसरातील एक लाल शाळा आहे जे मागील 15 ते 20 वर्षापासून बंद आहे. ते शाळा सुरू झाली पाहिजे म्हणून मी मागील 2 वर्षापासून पोस्टकार्ड कॅम्पेन करत होतो. त्या कॅम्पेनच्या माध्यमातून कमिशनर साहेबांना मिळणं असो या शिक्षण अधिकारी सह्या मॅडम असो त्यांना भेटायचं काम केलं आणि ते शाळा सुरू झाली पाहिजे त्याचा प्रयत्न माझा आता पण सुरू आहे. म्हणून मी ह्या निवडणुकीमध्ये उभा. तसंच शहीद स्मारक आहे इंदोऱ्याला, त्या शहीद स्मारकच्या सौंदर्यीकरण झाला पाहिजे हा माझा एक उद्देश होता की ज्या नामांतरांसाठी झालेले शहीद त्यांच्या एक आठवणीसाठी हा शहीद स्मारक बनवण्यात आला. त्याच्या वाटोळा करण्याचं काम येथील माजी नगरसेवकांनी केलं. तिथे फाउंटेन बंद आहेत, तिथले फाउंटेन आणि टाईल्स तुटलेले आहेत, त्याच्यासाठी पण मी एक आंदोलन केला होता. त्याचप्रमाणे इंदोऱ्यामध्ये माता टेकडी म्हणून एक परिसर आहे, तिथे एक समाजभवन बनलेला आहे, तिथे NMCचा दवाखाना सुरू झाला पाहिजे त्याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि NMCचे डॉक्टर वगैरे जे आहेत ते टीमला बोलवून त्याच्या निरीक्षण करवलं. आणखीन विविध कार्य जसे आपला सदर मंगलवारी ब्रिजचं डांबरीकरण असो, कामठी रोडच्या जे गड्डे झाले आहेत त्याच्यावरचे आंदोलन असो, हे सगळं काही काम केल्यानंतर मला असं वाटलं की मी आपल्या केलेल्या कामाला कुठेतरी न्याय दिलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी हे निवडणूक लढत आहे. आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे की काँग्रेसचे लोक काँग्रेसला हरवण्यासाठी उभे झाले असं दिसतं. काँग्रेसचे लोक काँग्रेसला हरवण्यासाठी उभे झाले हे अगर सगळ्यात पहिली गोष्ट तर हा चुनाव काही पक्षाचा असत राहत नाही. हा चुनाव असतो कार्यकर्त्यांचा, तर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा. जो काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार आता काय विचार करून दिला त्याची मला माहीत नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जो व्यक्ती सकाळी 9 वाजता ड्युटीला जातो आणि संध्याकाळी 6 वाजता आपल्या घरी येतो, तो व्यक्ती काय प्रभागातील समस्यावर लढला असेल ना, काय समस्या त्यांनी उचलले असतील. एखाद्या पक्षामध्ये तुम्ही पुराणे कार्यकर्ता हा म्हणून पक्ष तिकीट देते, हे गोष्ट ठीक असू शकते, लेकिन त्याच्या काही सहकार्य तर असावं की प्रभागाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांसाठी लढणारा नगरसेवक आहे पाहिजे आपल्याला, की फक्त एक पक्षाने तिकीट दिली ना एक कार्यकर्ता म्हणून त्याला आपण निवडून आणू. ज्याच्यामध्ये क्षमता असेल इंदोरा म्हणा या प्रभागातील समस्यांना उचलण्याची, असा नगरसेवक प्रभाग क्रमांक 9च्या लोकांनी निवडला पाहिजे. मी याच्यासाठी पण म्हणत आहे, इंदोऱ्यामध्ये मागील 9 वर्षामध्ये डांबरीकरण झालं नव्हतं. त्या डांबरीकरणासाठी मी मंगळवारी झोनमध्ये आंदोलन केलं. आज तुम्हाला ह्या आचारसंहितामध्ये पण इंदोऱ्यामध्ये डांबरीकरण होताना दिसत असेल, तो करण्याचं काम निशांत इंदुरकरनी केलेलं आहे. तर प्रभाग 9 आणि इंदोऱ्यातील लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला कसा नगरसेवक पाहिजे. ज्याला धड बोलता नाही येत असे लोक नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. ज्या लोकांनी महानगरपालिकाच्या पायऱ्या नाही चढल्या असतील ते पण लोक महानगरपालिकाचे निवडणूक लढत आहेत. तुम्ही पत्रकार आहात ना, तुम्ही मला कितीदा तरी महानगरपालिकामध्ये बघितलं असेल आपल्या समस्यावर डेप्युटेशन देताना, अधिकाऱ्यांसोबत भांडण करताना. पण हा सगळं कुठं ना कुठे थांबला पाहिजे. आमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, कारण की याच्या पहिलेचे जे नगरसेवक होते ते फक्त एका स्लोगनवर बाबा के नाम पे चुनकर आने वाले नगरसेवक झाले. त्यांनी इथला काही विकास केला नाही. तर हे कुठेतरी धुरा आपण पकडली पाहिजे ना, इंदोऱ्याचा विकास करण्याचं काम झाला पाहिजे. म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. काय वाटतं, 2 मोठे पक्ष तुमच्या विरोधात आहे, अपक्ष वंचित पण तुमच्या अगेन्स्टमध्ये लढत आहे. BSP इथे 3 नगरसेवक मागे जिंकून आली होती आणि एक कोर वोटर जो आहे तो बोधिस्ट आहे ना, BSPकडे त्यांचा कल सध्या दिसत आहे. काँग्रेसही त्या पद्धतीचे आहेत. अशा तर राष्ट्रवादी काँग्रेस जे भाजपासोबत गेलेली पार्टी आहे त्यांना किती सपोर्ट करते? बघा, पक्ष मी तुम्हाला सांगितलं हा की हा चुनाव पक्षाचा तर बिलकुल नाही आहे. हा चुनाव आहे कार्यकर्त्यांच्या, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा. तुम्ही सांगितलं की ते बुद्धिस्ट समाजाचे वोटर जास्त आहेत, तर जे शिकले सवरलेले लोक आहेत त्यांना समजतो की आपण फक्त पक्षाच्या नावाने अगर मतदान केला तर हे जे मागील 9 वर्षामध्ये नगरसेवक निवडून आले त्यांनी हा प्रभाग क्रमांक 9 आणि इंदोऱ्याच्या पूर्ण तरीक्याने वाटोळा करून ठेवलेला आहे. इथे
सगळ्यात मोठा विषय तर असा आहे की OCWचे नळ लावण्याचा काम इथल्या नगरसेवकांनी केला. ज्या लोकांना वर्षाच्या टॅक्समध्ये बिल येत होता 100 रुपये, त्या लोकांना आता 1000 रुपये पाण्याच्या बिल येत आहे. हे कुठे आपण आमच्या इंदोरा नेऊन ठेवला या नगरसेवकांनी. हा विचार इंदोऱ्यातील आणि प्रभाग 9च्या लोकांनी विचार केला पाहिजे की वोट देताना फक्त आपण एखाद्या नाऱ्यावर या एखाद्या भावनिक नाऱ्यावर वोट दिला ते अशी परिस्थिती येते. तुम्ही एक झुंजार काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडा, तुम्ही तुमच्या कामासाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्याला निवडा आणि तशा व्यक्तीला मतदान करा. अशी माझी प्रभाग क्रमांक 9 आणि इंदोऱ्यातील जनतेस अपील आहे की तुमच्या हक्कासाठी लढणारा व्यक्ती निवडा आणि त्याचा चेहरा पाहून आणि त्याच्या केलेल्या कामाला पाहून इथे मतदान करा. एक आरोप लावण्यात येत आहे, तर त्यावर आपण स्पष्टीकरण देणं चांगलंच आहे की आता जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आणि फक्त काँग्रेसला हरवण्यासाठी उभी झालेली आहे. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, BJP असो, BSP असो, वंचित असो, जे काही बी पक्ष आहेत त्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते स्वतः आपल्या केलेल्या कामासाठी लढत आहेत आणि केलेल्या कामावर वोट मागत आहेत. आम्ही पक्षाच्या नावाने या माझ्या नावाने या कोणी माझ्या मागे आहे त्याच्या नावाने वोट नाही मागत आहोत. निशाद इंदूरकर आपल्या केलेल्या कामावर प्रभाग क्रमांक 9 मध्ये 4ही वोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडी चुनाव चिन्हाला मागत आहे आणि 4ही जे उमेदवार आहेत आमचे त्यांना निवडून आणण्यासाठी जे जे काही करावं लागत आहे ते करण्याचं काम मी असो, राजेश माटे असो, प्रीती ढका असो या स्नेहा कनोजे असो हे एका जुटीनं करत आहेत. ठीक आहे.